कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में महाराष्ट्र सरकार और विपक्षी नेताओं पर तीखी टिप्पणी की। एसटी किराया वृद्धि को लेकर राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। वडेट्टीवार ने उप मुख्यमंत्री अजित पवार को भी घेर कर कहा कि सभी राजनीतिक दलों को एकजुट होकर किसानों से किए गए वादों को पूरा करना चाहिए। साथ ही उन्होंने बच्चू कडू के दावे पर भी प्रतिक्रिया दी। वे नागपुर मीडिया से बात कर रहे थे। सरकार आली, लूट सुरू झाली। लोकांना खोटी आश्वासनं देऊन लोकांशी बेईमानी करून हे सरकार आलेलं आहे। मुळात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे नाव कपात केले जात आहेत। 2100 रुपये देण्याची या सरकारची औकात नाही। मुद्दाम मी हा शब्द वापरतोय। इतकी फायनान्शियली अडचण आता राज्याची आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मंत्र्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत। आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ते आम्ही देऊ आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे, मग एसटी भाडे वाढ करतील, लोकांवर भुर्दंड टाकतील, रिक्षाचे भाडे वाढ करतील आणि लोकांना लुटतील। 4 वर्ष लुटतील, 5व्या वर्षी वाढतील 1000 रुपये प्रमाणे खोटा आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील। लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाजबीज बाळगायची आवश्यकता नाही। बिनधास्तपणे लुटा, बिनधास्तपणे वाटा आणि बिनधास्तपणे सत्ता उपभोगा, एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं नाही। मी ऐकलंय त्यांचं स्टेटमेंट। ते म्हणाले की मी कुठं आश्वासन दिलं। मलिदा खाताना, सत्तेची खुर्ची उपभोगताना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मात्र जनतेच्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आला की तिथून मात्र स्वतःला बाजूला करायचं। हे प्रत्येकाच्या तीनही पक्षातील प्रमुखांचे धोरण मला दिसतोय। तिघांनी मिळून शेतकऱ्याला फसवलं, मात्र अंगावर आलं की एक एक जण बाजूला होतो आणि जबाबदारी झटकतो आहे। पण सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे। ही जबाबदारीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आमची मागणी आहे। आनंद आहे, ते वारंवार होत आहे। शेवट आपण आनंदच म्हटलं पाहिजे। आम्ही आमचे प्रयत्न करू, आघाडी असावी, आघाडी टिकावी, आघाडीने एकत्र यावं। पण त्यांनी जर भूमिका स्वीकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे? ज्यांनी त्यांनी स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही आपल्या पद्धतीने लढू। कदाचित त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात अद्याप कुठली स्पष्टता नाही किंवा तशी हायकमांड बरोबर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही। नाही तर काय त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे, हे आहे, ते आता मी आज बोलण्यात अर्थ नाही। कोण कुठे जातोय, पवार साहेब आता याच्यामध्ये जातील असा आम्हाला विश्वास अजिबात वाटत नाही। आता बच्चू कडूंकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर मला माहित नाही। त्यांची भाजपाने त्यांचा वापर कसा केला हे त्यांना माहित आहे। वापरून कसं फेकलंय आणि त्यांची स्थिती काय करून ठेवली, त्यांना पाडण्यामध्ये किती कौशल्य दाखवलं हे त्या बच्चू कडूंना माहित आहे। त्यामुळं इतरांच्या संदर्भात अनुभव त्या दोघांनाही त्यांनी कथन करावा की माझी फसगत झाली, तुम्ही थांबा, असं तरी सांगावं। आहे ना, आता सध्या तरी आमच्याकडे नेतृत्व आहे नाना पटोलेंच्याकडे। आमच्याकडे रिक्त पद कुठे आहे? त्यांनी तो राजीनामा देऊ केलाय। प्रदेशाध्यक्ष अजूनही त्या पदावर ते काम करतायत, बैठका घेत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत। त्यामुळे पद नाही असं म्हणता येत नाही। आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे 5 जणांचा मृत्यू झाल्याची। त्याचं कारण अजून काही कळलं नाही। मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे आणि दुर्दैवी या घटना आहे, अत्यंत गंभीर अशी घटना आहे। संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल। पण आता तरी 5 जणांचा मृत्यू झाल्याची, अनेक जखमी असल्याची माहिती आहे आणि सरकारचं मुळातलं धोरणच आहे ते। आता मुंबई कॉर्पोरेशनला म्हणण्यापेक्षा सरकारचं धोरणच मुळात असं आहे की हिंदू मुस्लिम करा। आता पाहतोय आणि सैफ अली खानवर झालेला हमल्यानंतर निरुपमा राणेंनी जे काही स्टेटमेंट केलं इतकं बालिशपणाचं होतं, म्हणजे पोरकटपणाचं लक्षण आहे की एखाद्यावर हमला होतो तो बांगलादेशी असतो आणि काय काय त्याच्या संदर्भात ते स्टेटमेंट आलं। हे काही प्रगल्भ राजकारण्यांचं असं स्टेटमेंट येऊ शकत नाही। त्यांना पोलरायझेशन मध्ये यश मिळतो आहे, मतांची पोळी भाजून
मृतकांच्या टाळूवरील लोणी खाण्यामध्ये आनंद मिळतोय, असुरी आनंद. त्यामुळं अशा प्रकारची भूमिका त्यांची नेहमी राहिलेली आहे. या देशामध्ये विभाजन करून इंग्रजांच्या नीतीप्रमाणे राज्य करण्याची भूमिका आता भाजपने स्वीकारली आहे. त्यामुळे दोन धर्मात दोन जातीत तेढ निर्माण केल्याशिवाय यांना यश मिळूच शकत नाही, हे स्पष्ट आहे.